Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we started our chapter that is hypnotic and sedative under the drug acting on central nervous system category. Okay. So in previous lecture we already studied about the terms that is sedative, hypnotics. Okay. Then rest means what, sleep means what, then in detail about the sleep concept, that is what is mean by sleep or various type of sleep. ओके सो आपण स्लीपच्या जे डिफरंट स्टेजेस बघितलेले आहेत की त्या स्टेजेसमध्ये आपण एकदा झोपायला अंथरुणावर पडल्यानंतर की कोणत्या कोणत्या स्टेपमधून आपल्याला स्लीप जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये इंड्यूस होते, हे ऑलरेडी आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जी आपण कॅटेगरी बघणार आहोत हिप्नॉटिक अँड सिडेटिव्ह, तर हे जे अशा कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत की जे कामनेस, ड्राउझीनेस आणि जनरली स्लीप इंड्यूस करतात, तर अशा कॅटेगरीचे ड्रगची नेमकी कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये गरज आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इनसोमनिया लाईक कंडिशन्स. ओके, सो इनसोमनिया म्हणजे काय, तर स्लीपशी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत. ओके, सो स्लीपचे जे नॉर्मल मेकॅनिझम आहेत ते जे डिस्टर्ब करतात असे जे डिसऑर्डर्स आहेत ते इट इज नथिंग बट द लॅक ऑफ स्लीप. ओके, सो इट इज नथिंग बट इनसोमनिया. सो इनसोमनियासुद्धा आपण इन डिटेल डिस्कस केलेला आहे. ओके, कोणते कोणते रिझन आहेत, कशामुळे नक्की ती इनसोमनिया ही कंडिशन आहे ती अराईज होते. ओके, नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं हिप्नॉटिक अँड सिडेटिव्हचं, त्याच्यामध्ये बार्बिच्युरेट्स आणि नॉन बार्बिच्युरेट्स. ओके, सो बार्बिच्युरेट्स हा जो क्लास आहे तो जनरली अगेन त्याचे 4 सबटाईप पडतात डिपेंडिंग अपॉन द ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, सो त्याच्यामध्ये आपण लॉंग ॲक्टिंग, इंटरमिजिएट, शॉर्ट ॲक्टिंग आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग हे त्याचे सब टाईप आहेत. ओके, सो बार्बिच्युरेट्स ॲज अन प्रोटोटाईप ड्रग फ्रॉम बार्बिच्युरेट क्लास, आपण त्याचे जे सगळे मेकॅनिझम आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहे, ॲडवर्स इफेक्ट आहे, थेरापेटिक यूज आहे. ओके, हे जे सगळे पॉईंट आहेत ते आपण इन डिटेल डिस्कस केलेले आहेत. ओके, सो बार्बिच्युरेट्सची जर आपण ॲक्शन बघितलं, ती बार्बिच्युरेट्स त्याची ॲक्शन म्हणजे त्याचा जो सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक इफेक्ट जो शो करतो बाय बाइंडिंग टू द गाबा ए रिसेप्टर्स. ओके, सो गाबा ए रिसेप्टरला बाइंड होणार आहे आणि तो जी त्याची ॲक्शन आहे सिडेशन आणि हिप्नॉटिक बाय फॅसिलेटिंग गाबा न्यूरोट्रान्समीटर ॲक्शन. ओके, सो गाबा न्यूरोट्रान्समीटर इट इज ॲन इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये गाबा हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते काय आहे, इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके, सो ते जेव्हा रिलीज होणार आहे ते जेव्हा रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे आणि ते जे ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे ती कशी असणार आहे, इनिबिटरी ॲक्शन असणार आहे. ओके, सो गाबाची ॲक्शन मेडिएट करतो, क्लोरीन चॅनलचं ओपनिंग आहे ते प्रोलॉंग पिरियडसाठी करतो बार्बिच्युरेट्स, आणि त्याच्यामुळे काय होतं मग मोर क्लोरीन आयन इनसाईड इंट्रासेल्युलर स्पेसमध्ये आल्यामुळे काय होणार आहे, तिकडची निगेटिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. दॅट रिझल्ट्स इन टू द हायपरपोलरायझेशन अँड देअर बाय इनिबिशन्स टेक्स प्लेस. ओके, सो त्याच्यामुळे ज्या डिफरंट सिस्टीम्स आहेत बॉडीवर त्याच्यावर इनिबिटरी इफेक्ट दिसायला सुरुवात होते. ओके, म्हणजे CNSचं डिप्रेशन होतं. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचे डिफरंट इफेक्ट्स बघितले होते. ओके, सो सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक इफेक्ट आहे, ॲनेस्थेटिक इफेक्ट आहे, अँटी कन्व्हल्संट इफेक्ट, ॲनाल्जेसिक इफेक्ट, रेस्पायरेशन म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमवर त्याचा काय इफेक्ट आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर, GI ट्रॅक्ट, किडनी, लिव्हर. ओके, सो ह्या डिफरंट ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यावर तो कोणत्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतो हे सुद्धा इन डिटेल आपण बघितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके, नंतर आपण त्याचे ॲडवर्स इफेक्टसुद्धा डिस्कस केलेले आहेत. ओके, सो लास्ट पार्ट बघितला होता आपण बार्बिच्युरेट्स जे आहे. ओके, सो त्याची जेव्हा ट्रीटमेंट बार्बिच्युरेट्सची एखाद्या पेशंटला सुरू असते तेव्हा आपण बघितलं होतं की ड्रग ॲटोमॅटिझम ह्या फिनॉमिनांमुळे. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होतं की आपण गोळी घेतलेली असते पण काय होतं त्याचा सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक इफेक्ट असल्यामुळे काही पेशंटला कधी आठवत नाही की गोळी घेतलेली आहे की नाही, म्हणून पुन्हा ते रात्री गोळी घेतात. ओके, सो त्याच्यामुळे डबल डोस होण्याची किंवा ओव्हरडोस होण्याचे चान्सेस जे आहेत ते ह्या पेशंट्समध्ये जास्त दिसून येतात आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो काय आहे, बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग होण्याचे चान्सेस जास्त त्या पेशंटमध्ये दिसून येतात. ओके, सो असं जर पॉयझनिंग झालं, बार्बिच्युरेट्सचं जर पॉयझनिंग झालं तर त्याचे खूप लिथल किंवा टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते काय बॉडीवर दिसून येतात. ओके, त्याचे जे आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर त्याचे डिप्रेशन ॲक्शन आहे, GI ट्रॅक्टवर डिप्रेशन आहे, किडनीच्या ॲक्टिव्हिटीवर डिप्रेसिव्ह ॲक्शन शो करतो. ओके,
त्याच्यामुळे जे मेन CNSवर आहे. ओके, सो ह्या सगळ्या बॉडीच्या ज्या मेन सिस्टीम्स आहेत त्यांच्यावर काय आहे, त्यांची इनिबिटरी ॲक्शन होते. ओके, आणि त्याच्यामुळे मग रेस्पिरेटरी कोलॅप्स होण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो पर्सन जो आहे तो कोमा आणि मग फायनली त्याची डेथ होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, सो अशा कंडिशनमध्ये की जेव्हा त्या पेशंटला बार्बिच्युरेटचं पॉयझनिंग होणार आहे तेव्हा त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे इथे डिफरंट टाईप दिलेले आहेत की ज्याच्यामुळे बार्बिच्युरेट्सची ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो फर्स्ट इथे दिलेलं आहे गॅस्ट्रिक लॅवेज. ओके, सो कॅन बी डन विथ बेनिफिट अप टू 6 to 12 hours पोस्ट इंजेक्शन. ओके, पोस्ट इंजेक्शन म्हणजे सपोज पॉयझनिंग म्हणजे डबल डोस किंवा ओव्हरडोस बार्बिच्युरेटचा झालेला आहे. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये काय केलं जातं, गॅस्ट्रिक लॅवेज ही ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो काय केलं जातं तर सिम्पली ॲस्पिरेशन ऑफ गॅस्ट्रिक कंटेंट विच इज कॅरीड आऊट. ओके, म्हणजे काय केलं जातं की आतलं जे गॅस्ट्रिक GI ट्रॅकमध्ये जे काही कंटेंट आहे ते बाहेर काढलं जातं. ओके, फोर्सफुली बाहेर काढलं जातं. सो गॅस्ट्रिक लॅवेज ही हा एक अशी ट्रीटमेंट आहे की त्याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा पर्टिक्युलर गॅस्ट्रिक लॅवेज एजंट असेल. ओके, सो त्याला GI ट्रॅक्टमध्ये थ्रू ट्यूबने GI ट्रॅक्टमध्ये इन्सर्ट केलं जातं, त्याचं इंजेक्शन केलं जातं GI ट्रॅक्टमध्ये. ओके, सो पुढचे जे मेकॅनिझम आहेत की GI ट्रॅक्ट फुलफिलमेंट झाल्यामुळे तो जो GI ट्रॅक्ट आहे त्याचं एम्प्टिंग होणं गरजेचं आहे. सो हे एक मेकॅनिझम यूज केलं जातं. किंवा मग त्याच्यामध्ये जे गॅस्ट्रिक लॅवेज एजंट यूज केलेले असतात. ओके, ते काय करतात, त्या GI ट्रॅक्टचं इरिटेशन करतात. ओके, सो इरिटेशन केल्यामुळे काय होणार आहे, इरिटेशन झाल्यामुळे त्याच्या आतमधलं जे कंटेंट आहे ते काय होणार आहे, फोर्सफुली बाहेर यायला मदत होणार आहे. ओके, सो ह्या मेकॅनिझमने गॅस्ट्रिक लॅवेज यूज करून ते काय असतं, बार्बिच्युरेटचा जो डोस आहे GI ट्रॅकमध्ये, जे काही GI ट्रॅकमध्ये असेल किंवा स्टमकमध्ये असेल ते काय केलं जातं, फोर्सफुली बॉडीच्या बाहेर काढलं जातं. ओके, सो फर्स्ट ट्रीटमेंट जी आहे बार्बिच्युरेटची पॉयझनिंगची ती आहे गॅस्ट्रिक लॅवेज. ओके, सेकंड आपण बघितले होते की ॲक्टिवेटेड चारकोल. ओके, सो ॲक्टिवेटेड चारकोल यूज केला तर पॉयझनिंगच्या कंडिशनमध्ये. तर चारकोल काय आहे, चारकोलची एक प्रॉपर्टी आहे, इट्स ॲक्ट्स ॲज ॲन ॲडसॉप्टिव्ह. ओके, ॲडसॉप्टिव्ह म्हणजे काय, तर त्या चारकोलचा जो पार्टिकल आहे, एक सॉलिड पार्टिकल जर आपण चारकोलचा बघितला तर तो त्याच्या सरफेस लेवलला काय आहे, ॲब्सॉर्प्शन करण्याची कॅपॅसिटी असते. ओके, सो त्याच्यामुळे चारकोलची पावडर यूज केल्यामुळे काय होणार आहे, चारकोल काय करणार आहे, चारकोल त्याच्या सरफेसला जे काही बार्बिच्युरेट्स आहे, जे काही बार्बिच्युरेट्सचं कंटेंट बॉडीमध्ये प्रेझेंट असणार आहे त्याचं काय करणार आहे, तो ॲडसॉर्प्शन करणार आहे. ओके, सो सरफेसला आहे त्याची जी क्वांटिटी आहे ती काय होणार आहे, ॲब्झॉर्ब होणार आहे. ओके, सो फक्त सरफेस रिजनला ॲब्सॉर्प्शन हे फिनॉमिना होतं, त्याच्यामुळे ह्या प्रोसेसला ॲडसॉर्प्शन म्हटलं जातं. ओके, सो ॲक्टिवेटेड चारकोल ॲडसॉर्प्शन या मेकॅनिझमने काय करणार आहे, जेवढं बॉडीमध्ये पॉयझनिंग आहे बार्बिच्युरेटचं ते कंटेंट काय होणार आहे, त्या चारकोलच्या पावडर जी पावडर इंजेक्ट केलेली आहे, ॲडमिनिस्ट्रेट केलेली आहे, ते पावडर काय करणार आहे, ते जे बार्बिच्युरेट पॉयझनचं जे कंटेंट आहे ते त्याच्या सरफेसला ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. ओके, आणि मग ते जे काय आहे ते GI ट्रॅक्टमधून मग बाहेर काढलं जातं. ओके, सो विथ दिस फिनॉमिना ॲक्टिवेटेड चारकोल इज यूज्ड बाय द मेकॅनिझम ऑफ ॲडसॉर्प्शन. ओके, नेक्स्ट आहे फोर्स्ड अल्कलाईन डायुरेसिस टेक्निक. ओके, सो याच्यामध्ये 2 मेथड आहेत, एक फोर्स्ड अल्कलाईन आहे आणि सेकंड जे आहे ते काय आहे, अल्कलायझेशन आहे. ओके, सो फोर्स्ड डायुरेसिसमध्ये काय केलं जातं, तर बार्बिच्युरेट्सचं जे पॉयझनिंग झालेलं आहे त्याचं इंटॉक्सिकेशन केलं जातं बाय इन्क्रीजिंग द युरिन आउटपुट. ओके, सो जनरली बार्बिच्युरेट्सचा आपण किडनीवर और रिनल सिस्टीमवर इफेक्ट बघितलेला आहे की बार्बिच्युरेट्स काय करतं आहे, ते युरिनचं इंटॉक्सिकेशन करते. ओके, सो युरिनचा जो आउटपुट आहे ते काय करतं आहे, कमी करतं आहे. ओके, सो अशा कंडिशनमध्ये युरिनचा आउटपुट कमी झाल्यामुळे काय होणार आहे की जे काही कंटेंट आहे ते बॉडीमध्येच राहणार आहे, इलिमिनेट होणार नाही आहे आणि त्याचे टॉक्झिक इफेक्ट बॉडीमध्ये दिसायला सुरुवात होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय केलं जातं की डायुरेसिस करणारे जे एजंट आहेत ते ॲडमिनिस्ट्रेट केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे युरिनचा जो फ्लो आहे, युरिनचा जो आउटपुट आहे तो काय केला जातो, इन्क्रीज केला जातो. ओके, आणि त्याच्यामुळे जे काही अलॉंग विथ दॅट बार्बिच्युरेट्स कंटेन
जे काही युरिनचं जे व्हॉल्यूम आहे तो काय केला जातो बॉडीमधून बाहेर टाकला जातो. ओके, सो डायुरेटिक मध्ये मॅनिटॉल आहे, फुर्सेमाइड आहे. ओके, सो हे एजंट यूज केले जातात फॉर फोर्स्ड डायुरेसिस. ओके, आणि त्याच्यामुळे जे युरिन कंटेंट आहे बॉडीमध्ये ते काय केलं जातं बॉडीतून बाहेर टाकलं जातं. ओके, नेक्स्ट आहे ह्याच्यामध्येच मेन्शन केलेलं आहे अल्कलायनायझेशन. ओके, सो इथे काय केलं जातं की युरिन जी आहे तिचं अल्कलायनायझेशन केलं जातं. सो माइल्ड सिस्टेमिक अल्कलॉसिस दॅट रिड्युसेस द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉन आयोनाइज्ड अँड डिफ्युजेबल फॉर्म ऑफ बार्बिच्युरेट्स. ओके, सो बार्बिच्युरेट्स जो आहे त्याचं नेचर आहे वीक ॲसिड. ओके, सो वीक ॲसिडिक नेचरचं बार्बिच्युरेट्स असल्यामुळे जेव्हा आपण एखादा अल्कलायनेटिंग एजंट यूज करणार आहोत, लाईक सपोज बायकार्बोनेट असेल, सोडियम बायकार्बोनेट असेल. ओके, सो तेव्हा ते काय करणार आहे, सोडियम बायकार्बोनेट युरिन जी आहे ती मोर अल्कलाईन करणार आहे. ओके, आणि जर ॲसिडिक ड्रगचं जर इलिमिनेशन बॉडीमधून फॅसिलेट करायचं असेल तर युरिनचा pH जो आहे तो अल्कलाईन असणं गरजेचं आहे. ओके, सो तेव्हाच तो जो ॲसिडिक ड्रग आहे तो काय होतो युरिनमधून मग अल्कलाईन युरिनचा जेव्हा pH असेल तेव्हा थ्रू युरिन त्याचं बॉडीमधून इलिमिनेशन केलं जातं. ओके, सो हे जे बेसिक फिनॉमिना आहे. ओके, इलिमिनेशन ऑफ युरिन कंटेंट हा यूज केला जातो. सो इथे काय केलं जातं तर अल्कलायनेटिंग एजंट यूज केले जातात, त्याच्यामुळे युरिन काय होते मोर अल्कलाईन होते. युरिन अल्कलाईन झाल्यामुळे बार्बिच्युरेट्स ज्यांचं नेचर वीक ॲसिडिक आहे, वीक ॲसिड आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे त्याचं थ्रू न्यूट्रलायझेशन युरिनमधून काय होणार आहे त्याचं एलिमिनेशन होणार आहे. ओके, सो हे फिनॉमिना यूज करून युरिन अल्कलायनायझेशन आणि फोर्स्ड डायुरेसिस या दोन टेक्निकने जे आहे ते थ्रू युरिन बार्बिच्युरेट्सचं जे बॉडीमध्ये पॉयझनिंग झालेलं आहे ते बार्बिच्युरेट्सचं जे कंटेंट आहे ते काय केलं जातं बॉडीमधून बाहेर काढलं जातं. ओके, एकदा बार्बिच्युरेट्सचं कंटेंट बॉडीमधून बाहेर जायला लागलं की मग त्याचे जे टॉक्सिक इफेक्ट आहेत ते काय होतात हळूहळू कमी होतात आणि पूर्ण कंटेंट गेल्यानंतर ते स्टॉप होणार आहे. ओके, नेक्स्ट आपण इथे बघितलेलं आहे की हिमोडायलिसिस और हिमोपरफ्युजन. ओके, जसं हिमोडायलिसिस आपण तुम्ही ऐकलं असाल ही प्रोसेस की ब्लड कॅन्सर वगैरे झालं की डायलिसिस केलं जातं. ओके, डायलिसिस केलं जातं म्हणजे काय केलं जातं तर ते जे दूषित रक्त आहे. ओके, सो त्याचं काय केलं जातं प्युरिफिकेशन केलं जातं. ओके, सो जेव्हा ब्लड कॅन्सर हा पर्सनला होतो तेव्हा त्याची जी किडनी आहे ती वेल फंक्शन करत नसल्यामुळे त्या ब्लडचं काय करायला लागतं डायलायसिस करायला लागतं. ओके, सो ते अशुद्ध रक्त आहे त्याचं कन्व्हर्जन काय करायला लागतं शुद्ध रक्तामध्ये करावं लागतं. ओके, सो इथे सेम फिनॉमिना यूज केला जातो की हिमोडायलायसिस और हिमोपरफ्युजन केलं जातं. ओके, सो ब्लडमध्ये जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल त्या बार्बिच्युरेट्सचं ते काय केलं जातं ब्लडमधून बाय हिमोडायलिसिस अँड हिमोपरफ्युजन टेक्निक्सने काय केलं जातं ते जे टॉक्सिक कंटेंट आहे ते ब्लडमधून बाहेर काढलं जातं. ओके, आणि ब्लड जे आहे त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. ओके, किंवा आपण हे माहिती आहे की ते जे अशुद्ध रक्त आहे ते काय केलं जातं आपल्या बॉडीमधून बाहेर काढलं जातं आणि शुद्ध रक्त जे आहे त्याची सप्लिमेंट बॉडीला दिली जाते. ओके, सो ह्या टेक्निकने जे आहे ते काय आहे ब्लडमधून बार्बिच्युरेट्सचं जे कंटेंट आहे पॉयझनस कंटेंट ते बॉडीतून बाहेर काढलं जातं. ओके, नेक्स्ट सपोर्टिव्ह मेजर्स आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे सप्लिमेंटल ऑक्सिजन आहे, इंट्युबेशन आहे, असिस्टेड व्हेंटिलेशन आहे. ओके, IV फ्लुइड्स आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये म्हणजे काय केलं जातं की हे सपोर्टिव्ह मेजर्स म्हणून दिले जातात. ओके, सो ऑक्सिजनचं कंटेंट पॉयझनिंगच्या केसमध्ये जेव्हा कमी होणार आहे कारण का रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये त्याचा इनिबिटरी इफेक्ट आहे. ओके, सो रेस्पिरेशन प्रॉपर न झाल्यामुळे काय होणार आहे बॉडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवायला सुरुवात होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे सप्लिमेंटल ऑक्सिजन बॉडीला पुरवणं फार गरजेचं आहे. ओके, इंट्युबेशन टेक्निक असेल. ओके, नेक्स्ट व्हेंटिलेशन आहे, असिस्टेड व्हेंटिलेशन आहे, त्याच्यानंतर IV फ्लुइड्स आहे. ओके, IV फ्लुइड्समध्ये जर आपण बघितलं तर जनरली IV फ्लुइड जे आहे ते जनरली फोर्स्ड डायुरेटिस जे आहे त्याला काय करतं हेल्प करतं आणि डायुरेसिस होणं हे बार्बिच्युरेट्स पॉयझनिंगमध्ये एसेन्शियल आहे. ओके, कारण का बार्बिच्युरेट्सच्या पॉयझनिंगमुळे काय होतं ते युरिनेशनची जी प्रोसेस आहे ती स्टॉप झालेली असते. ओके, सो त्याच्यामुळे सलाईन लावल्यामुळे आतमध्ये फ्लुइडचं कंटेंट जास्त झाल्यामुळे फोर्स्ड डायुरेसिस जे आहे त्याला हेल्प करतं IV फ्लुइड्स. ओके,
सो त्याच्यामुळे नेक्स्ट आहे नेक्स्ट जर आपण बघितलं तर की जनरली जेव्हा आय व्ही फ्लुइडचे सप्लिमेंट दिली जाते तेव्हा बॉडीमध्ये जे ब्लड आहे ओके ब्लडचा व्हॉल्यूम आहे तो काय केला जातो मेंटेन केला जातो ओके. आणि नॉर्मल सलाईन विथ डेक्स्ट्रोज जनरली यूज केला जातो ॲज ॲन आय व्ही फ्लुइड्स ओके. सो जेव्हा पॉयझनिंग बार्बिच्युरेट्सचं पॉयझनिंग जेव्हा होणार आहे तेव्हा आय व्ही फ्लुइडची ट्रीटमेंट दिली जाते आणि जनरली डेक्स्ट्रोज जे आहे ते ॲज ॲन सलाईन सोल्युशन म्हणून यूज केलं जातं ओके. सो दिस इज ऑल अबाउट द बार्बिच्युरेट पॉयझनिंग ट्रीटमेंट ओके. सो त्याच्यामध्ये आपण गॅस्ट्रिक लॅवेज बघितलं आहे, ॲक्टिवेटेड चारकोलने कसं केलं जातं ते बघितलं आहे, फोस्ट अल्कलाईन आणि डायुरेसिस ओके. सो अल्कलायनायझेशन आणि फोस्ट डायुरेसिस ह्या दोन्ही टेक्निक इथे एकत्र मेन्शन केलेले आहेत ओके. हिमोडायलिसिस बघितलं, हिमोपरफ्युजन म्हणजे काय ते बघितले आणि डिफरंट अजून सपोर्टिव्ह मेजर्स काय काय आहेत ओके. हे जे लास्ट जो पॉईंट आहे त्या सपोर्टिव्ह मेजर्स आहेत ओके. म्हणजे पॉयझनचे ट्रीटमेंट होताना त्याला सपोर्ट करणारे मेजर्स आहेत ओके. सो ॲज अन अँटीडोट म्हणून या टेक्निक आपण यूज करू शकत नाही, पण आपण जो अँटीडोटसाठी जी टेक्निक यूज केलेली आहे त्याला सपोर्टिव्ह मेजर म्हणून आपण सप्लिमेंटल ऑक्सिजन असेल, इंट्युबेशन असेल, असिस्टेड व्हेंटिलेशन असेल किंवा आय व्ही फ्लुइडचा सप्लाय असेल ओके. सो ह्या टेक्निक आपण बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग जे आहे ते ओव्हरकम करण्यासाठी यूज करू शकतो ओके. नेक्स्ट आपण बार्बिच्युरेट्सचे थेरॅपेटिक यूज जे आहेत ते डिस्कस केले होते ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट जो पार्ट रिमेनिंग आहे नॉन बार्बिच्युरेट्स ओके. सो फर्स्ट नॉन बार्बिच्युरेट्समध्ये आपल्याला बघायचं आहे की बेन्झोडायझेपिन ॲज ॲन प्रोटोटाइप ऑफ ड्रग ओके. सो बेन्झोडायझेपिन आर मॅन मेड मेडिकेशन्स दॅट कॉज माइल्ड टू सिव्हिअर डिप्रेशन ऑफ नर्व्स विदिन द ब्रेन अँड सिडेशन ओके. सो बेन्झोडायझेपिन काय आहे, सिंथेटिक मेडिकेशन आहे ओके. जनरली माइल्ड टू सिव्हिअर ज्या डिप्रेशन जे आहे ओके ते त्या नर्व्समध्ये कॉज करायचं काम जे आहे ते बेन्झोडायझेपिन करतं ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीमवर माइल्ड टू सिव्हिअर इफेक्ट जे आहेत डिप्रेशनचे ते बेन्झोडायझेपिन प्रोड्यूस करू शकतं ओके. अँड ड्राउझिनेस इफेक्टसुद्धा त्याचा दिसून येतो. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की एखादा ड्रग जर हिप्नोटिक असेल तर तो ड्रग सिडेटिव्ह म्हणून सुद्धा ॲक्ट होतो डिपेंडिंग अपॉन देअर डोस ओके. सो सिडेटिव्हचा डोस काय असणार आहे, कमी असणार आहे आणि हिप्नोटिकचा डोस काय असणार आहे, सिडेटिव्हपेक्षा जास्त असणार आहे ओके. सो जनरली बेन्झोडायझेपिन जर आपण स्ट्रक्चरली बघितलं तर असे कंपाऊंड्स आहेत की जनरली त्यांची जी ॲक्शन आहे ती कशावर होणार आहे तर सेंट्रल नर्वस सिस्टीम होणार आहे ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जनरली लिम्बिक सिस्टीम आहे किंवा रिजन असे ब्रेनचे रिजन की जे इमोशन्स आणि एन्झायटी ह्याच्याशी रिलेटेड आहेत ओके. सो ह्या ब्रेनच्या पार्टवर त्याची जी ॲक्शन आहे मेन बेन्झोडायझेपिनची ती दिसून येते ओके. सो अपार्ट फ्रॉम द सिडेटिव्ह हिप्नोटिक इफेक्ट दे ऑल्सो पजेस द अँटी एन्झायटी, अँटी कन्व्हल्संट अँड सेंट्रल मसल रिलॅक्संट प्रॉपर्टी ओके. सो अजून जर आपण त्यांचे इफेक्ट बघितलं तर ते अँटी एन्झायटी म्हणून ॲक्ट होतात, अँटी कन्व्हल्संट म्हणून सुद्धा बॉडीमध्ये ॲक्ट होतात ओके. सेंट्रल मसल रिलॅक्संट्स म्हणून सुद्धा ते त्यांची ॲक्शन शो करतात ओके. कारण का त्यांची जी मेन CNSवर मोड ऑफ ॲक्शन आहे ती काय आहे, इनिबिटरी इफेक्ट आहे ओके. सो त्याच्यामध्ये जर आपण हिप्नॉटिक्स कॅटेगरी बघितली आहे बेन्झोडायझेपिनची तर त्याच्यामध्ये नायट्राझेपाम आहे, फ्लुराझेपाम आहे, टेमाझेपाम आहे, डायझेपाम आहे विच शोज द हिप्नॉटिक प्रॉपर्टी ओके. अँड सम आर ऑल्सो यूज्ड ॲज ॲन अँटी कन्व्हल्संट्स ओके. ह्याच्यामध्ये जर डायझेपाम आणि क्लोनाझेपाम जर आपण बघितलं तर ते अँटी कन्व्हल्संट म्हणून सुद्धा ॲक्ट होतात ओके. आणि बेन्झोडायझेपिन कॅटेगरीचा क्लोरडायझेपोक्साइड्स हा ड्रग जो आहे तो जनरली सिडेटिव्ह म्हणून ॲक्ट होतो बॉडीमध्ये ओके. So seizures, anxiety and other diseases that requires the benzodiazepine treatment may be caused by excessive activity of nerves in the brain. These drugs may work by enhancing the effect of gamma aminobutyric acid in the brain. Gamma aminobutyric acid is a neurotransmitter chemical that nerves in the brain use to send a message to one another. Gamma aminobutyric acid reduces the activity of nerves in the brain and increases the effect of GABA by benzodiazepine reducing brain activity ओके. सो इथे मोड ऑफ ॲक्शन मेन्शन केलेली आहे. सो काय सांगितलं आहे की ह्याची जी मेन मोड ऑफ ॲक्शन आहे ती जनरली काय आहे तर गामा अमायनोब्युटारिक जे ॲसिड आहे न्यूरोट्रान्समीटर आहे, इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर त्याचे जे वर्क आहे त्याचं जे फंक्शन आहे ते काय करणार आहे एनहान्स करणार आहेत बेन्झोडायझेपिन ओके.
सो इथे आपण डिफरंट बेन्झोडायझेपिन्स बघितले की ते हिप्नॉटिक म्हणून सुद्धा ॲक्ट होतात, अँटी एन्झायटी म्हणून सुद्धा ॲक्ट होणार आहेत आणि अँटी कन्व्हल्संट म्हणून सुद्धा ॲक्ट होणार आहेत. ओके, सो डायझेपाम आहे, फ्लुराझेपाम, अल्प्राझोलाम, इस्टाझोलाम, फ्लुइनिनायट्राझेपाम, ट्रायाझोलाम, टेमाझेपाम, क्वाझेपाम, नायट्राझेपाम, मिडाझोलाम, लोर्मिटाझेपाम. ओके, सो हे जे आहेत ते काय होणार आहेत की हिप्नॉटिक म्हणून त्यांची ॲक्शन शो करणार आहे. ओके, अँटी एन्झायटी कॅटेगरीमध्ये बघितलं तर डायझेपाम आहे, क्लोरडायझेपोक्साईड आहे, लोराझेपाम, अल्प्राझोलाम, ऑक्साझेपाम, इटिझोलाम, क्लोनाझेपाम. ओके, हे काय आहेत अँटी एन्झायटी इफेक्टसुद्धा शो करणार आहेत. ओके, अँटी कन्व्हल्संट्समध्ये जर आपण बघितलं तर डायझेपाम, लोराझेपाम, क्लोनाझेपाम, क्लोराझेपाम आणि क्लोबाझाम. ओके, सो हे आहे ते त्यांचा मेजर इफेक्ट आहे तो अँटी कन्व्हल्संट असणार आहेत. ओके, सो अँटी कन्व्हल्संट्स म्हणजे काय की असे एजंट जे कन्व्हल्जन्स रिड्यूस करण्यासाठी यूज केले जातात. ओके, आणि कन्व्हल्जन्स म्हणजे काय तर फ्रिक्वेंट किंवा रिपीटेड जे मसलचं कॉन्ट्रॅक्शन्स आहेत किंवा मसलच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, इट इज नथिंग बट द कन्व्हल्जन्स. ओके, सो कन्व्हल्जन्स जे आहे ते जनरली नवमध्ये जे इम्पल्सचं इंडक्शन होतं. ओके, सो त्याच्यामध्ये मोर नव कंडक्शन झाल्यामुळे कन्व्हल्जन्स अराईज होतात. ओके, सो आपण अँटी कन्व्हल्संट्स हे इन डिटेल नेक्स्ट बघणारच आहोत. अँटी एन्झायटीसुद्धा आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. ओके, सो आता हिप्नॉटिक्समध्ये डायझेपाम, फ्लुराझेपाम जे आहेत बेन्झोडायझेपिन कॅटेगरीचे, त्याच्यामध्ये आपण ॲज अन प्रोटोटाईप कॅटेगरी म्हणून बेन्झोडायझेपिन बघणार आहोत. ओके, सो इथे तुम्हाला बेन्झोडायझेपिनची ॲक्शन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन दिलेली आहे. ओके, सो हा गाबा रिसेप्टर आहे ज्याच्यामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा हे सब युनिट्स आहेत. 5 सब युनिटने गाबा रिसेप्टर बनलेला आहे. ओके, सो इथे स्टार जो तुम्हाला दिसतो या डायग्राममध्ये ती आहे साईट बेन्झोडायझेपिन बाइंडिंगची. ओके, सो अल्फा आणि गॅमा यांच्यामध्ये जो आहे तो काय होतं बेन्झोडायझेपिन जो आहे तो काय होणार आहे जाऊन अटॅच होणार आहे आणि तो त्याचा जो इफेक्ट आहे CNS डिप्रेशन तो शो करणार आहे. ओके, सो त्याची मेन मेकॅनिझम काय आहे तर इन्क्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोरीन चॅनल ओपनिंग. ओके, सो क्लोरीन चॅनलची जी फ्रिक्वेन्सी आहे ओपनिंगची ते काय करणार आहेत इन्क्रीज करणार आहेत. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे मोर क्लोरीन जे कंटेंट आहे ते काय होणार आहे इंट्रासेल्युलर रिजनला येतं आणि त्याच्यामुळे हायपरपोलरायझेशन इफेक्ट येतं आणि मग CNSवर डिप्रेशन इफेक्ट दिसून येतो. ओके, सो आपण जर बार्बिच्युरेट्स आणि बेन्झोडायझेपिन कंपेअर केलं तर दोघं पण एकाच रिसेप्टरवर गाबा रिसेप्टरवरच ॲक्शन करतात. ओके, दोघं पण गाबा न्यूरोट्रान्समीटर इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे त्याची ॲक्शन फॅसिलिटेट करतात. पण बार्बिच्युरेट्स काय करणार आहेत तर त्या क्लोरीन चॅनल ओपनिंगचं जे ड्युरेशन आहे ते जास्त वाढवतात आणि बेन्झोडायझेपिन काय करतात तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय करतात इन्क्रीज करतात. ओके, ओपनिंग व्हायची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय करतात ते इन्क्रीज करतात आणि दोन्ही पण ड्रग जे आहेत ते काय करणार आहेत CNS डिप्रेसंट इफेक्ट शो करणार आहेत. ओके, सो इथे आपण मोड ऑफ ॲक्शन डिस्कस केलेली आहे. ओके, सो डायझेपाम जनरली सिडेशन डायझेपाम हा जो मेजर ड्रग आहे सो इथे आपण तुम्हाला हिप्नॉटिकमध्ये फर्स्ट ड्रग जो दिसतो आहे डायझेपाम जनरली सिडेटिव्ह इफेक्टसुद्धा प्रोड्यूस करणार आहे बट इन लो डोस. ओके, सो हिप्नॉटिकपेक्षा कमी डोसने तो त्याचा सिडेटिव्ह इफेक्ट शो करणार आहे. ऑल्सो युजफुल टू रिड्यूस द ॲग्रेसिव्हनेस अँड दस कॉजेस द ट्रँक्युलिटी ऑफ माइंड. ओके, सो ॲज अँड ट्रँक्युलायझर्स म्हणून सुद्धा डायझेपाम हा ड्रग यूज होतो. ओके, ट्रँक्युलायझर्स काय करतात तर मूड स्टेबल करण्याचं काम करतात. ओके, सो जनरली पर्सनला मोर स्टेबल कंडिशनमध्ये आणायचं जे काम आहे ते ट्रँक्युलायझर्स करतात. ओके, सो माइंडचं जे माइंड स्टेबल करायचं काम आहे ते सुद्धा डायझेपाम करतात. ओके, नेक्स्ट बघायचं की इन्क्रीज द टोटल स्लीप टाईम इम्पार्ट द सेन्स ऑफ डीप रिफ्रेशिंग स्लीप. ओके, स्लीप टाईम जो आहे तो काय करतात इन्क्रीज करतात आणि डीप स्लीप जी आहे ती इंड्यूस करतात पर्सनमध्ये डायझेपाम. ओके, सो इट इन्क्रीजेस द सीझर थ्रेशोल्ड्स ॲक्ट्स ॲज अन अँटी कन्व्हल्संट्स. ओके, नेक्स्ट आपण बघितलं की तोच डायझेपाम जो आहे तो अँटी कन्व्हल्संट्स म्हणून सुद्धा यूज केला जातो. ओके, कन्व्हल्जन्स ह्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा यूज केला जातो. ते काय करतात त्या कन्व्हल्जन्समध्ये तर जो सीझरचा जो थ्रेशोल्ड्स आहे ओके म्हणजे इम्पल्स फायरिंग व्हायचं जे थ्रेशोल्ड आहे ते काय करतात ते त्याच्यामध्ये
चेंजेस करतात. ओके, अँड देअर बाय दे शोज देअर अँटी कन्व्हल्संट ॲक्शन. ओके, सो अँटी कन्व्हल्संट्स आपण जो नेक्स्ट चॅप्टर बघायचा त्याच्यामध्ये आपल्याला इन डिटेल ही प्रोसेस डिस्कस करायची आहे. ओके, नेक्स्ट डायझेपाम जर पॅरेंटरली दिलं, इट ब्लॉक्स द कन्व्हल्जन्स इंड्युसेस बाय द केमिकल अँड इलेक्ट्रिकल स्टिम्युला इन ॲनिमल्स. ओके, सो अशा जर ॲनिमल्समध्ये जनरली डायझेपाम पॅरेंटरली दिलं जातं फॉर ब्लॉकेज ऑफ कन्व्हल्जन्स विच इज इंड्युसेस ड्यू टू द केमिकल अँड इलेक्ट्रिकल स्टिम्युला. ओके, सो केमिकल आणि इलेक्ट्रिकल स्टिम्युला करून जे ॲनिमल्समध्ये कन्व्हल्जन्स अराईज केले जातात. ओके, सो ते ब्लॉक करण्यासाठी जनरली डायझेपाम पॅरेंटल रूटने ॲनिमल्समध्ये दिलं जातं. ओके, बिकॉज इट्स ॲक्ट्स ॲज अन सेंट्रल नर्वस सिस्टीम इनिबिटर. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर डिप्रेशन इफेक्ट शो करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे केमिकल किंवा इलेक्ट्रिकल स्टिम्युल्यामुळे जे ॲनिमलमध्ये कन्व्हल्जन्स अराईज झालेले आहेत ते काय करतात, त्याच्यावर इनिबिटरी इफेक्ट शो करतो आणि मग कन्व्हल्जन्स जे आहेत ते रिलीव्ज केले जातात. ओके, अल्सो डायझेपाम जो आहे तो सेंट्रली मसल रिलॅक्संट ॲक्शन सुद्धा काय करणार आहे, शो करणार आहे. ओके, so many sedative and hypnotics have been developed and used in the past, but many of them have now been replaced by safer and less toxic benzodiazepine. Okay, so generally nowadays benzodiazepine is used because it is an safer and less toxic. Okay, so other hypnotic sedatives सोबत जर benzodiazepine कंपेअर केले तर benzodiazepines जे ड्रग्ज आहेत ते काय आहेत, सेफर आहेत आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत, ॲडवर्स इफेक्ट काय आहेत ते काय आहेत तर लेस टॉक्झिक आहेत. ओके, सो त्याच्यामुळे नाउअडेज जनरली बेन्झोडायझेपिन फॉर द ट्रीटमेंट ऑफ इनसोमनिया लाईक डिसऑर्डर्समध्ये यूज केले जातात मोस्टली. ओके, so generally ideal hypnotic agent is one having a rapid onset of action and sufficient sustained action and free from rebound effect by following morning. Okay, so जर आपण hypnotic effect बघितले तर त्याची आयडियल प्रॉपर्टीज कोणत्या असल्या पाहिजेत, तर एखादा जर हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ड्रग्ज असेल तर त्याने काय केलं पाहिजे, त्याची जी ॲक्शन आहे ती कशी असली पाहिजे, रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन असली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर सफिशियंटली सस्टेनेबल ॲक्शन. ओके, सो लॉंगर किंवा जेवढा सफिशियंट आहे, मिनिमम 8 hours स्लीप आहे. ओके, सो तो जो ड्युरेशन आहे स्लीपचा तो त्याने मेंटेन केला पाहिजे, म्हणजे त्याची जी ॲक्शन आहे ती तेवढ्या ड्युरेशनसाठी सस्टेन राहिली पाहिजे. ओके, नेक्स्ट जर बघायचं झालं तर फ्री फ्रॉम रिबाउंड इफेक्ट. ओके, सो रिबाउंड इफेक्ट बाय द फॉलोइंग मॉर्निंग. ओके, सो म्हणजे 8 hours नंतर एवढी जर स्लीप तो इंड्यूस करणार असेल तर त्याचा इफेक्ट जो आहे तो काय हवा, 8 hours हवा. रिबाउंड इफेक्ट त्याचा मिळायला नको, म्हणजे सकाळ झाली, आपण सकाळी उठलो तरी पण आपण त्या गोळीच्या नशेत जर झेंबत राहिलो तर असं हे मेडिसिन्स आहे ते आयडियल आपण म्हणू शकत नाही. ओके, सो त्याची ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे तेवढ्याच टाईम पिरियडमध्ये त्याने ॲक्शन शो केली पाहिजे. ओके, so the first requirement largely depend on physicochemical and pharmacokinetic property of that agent. From among the number of benzodiazepine differing in these properties, those fulfilling these requirements are preferred in clinical practice. Okay, so ह्या ज्या आपण डिफरंट जे हे बघितलेले आहेत, ज्या रिक्वायरमेंट्स आपण बघितलेल्या आहेत की ऑनसेट ऑफ ॲक्शन फास्ट असली पाहिजे किंवा सस्टेनेबल त्याची ॲक्शन असली पाहिजे, रिबाउंड इफेक्ट त्याने कमी शो केले पाहिजे किंवा फ्री फ्रॉम रिबाउंड इफेक्ट. ओके, सो हे जे प्रॉपर्टीज जो ड्रग पजेस करेल, ओके, ज्या ड्रगकडे ह्या प्रॉपर्टीज मॅक्झिमम असतील त्या ड्रगला जनरली प्रिफरेबली यूज केला जातं फॉर ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲडवर्स इफेक्ट. सो सिडेशन आहे, फर्स्ट इफेक्ट ॲडवर्स इफेक्ट आहे सिडेशन. ओके, सो सिडेशन म्हणजे काय, कामनेस अँड ड्राउझिनेस इंड्यूस करते. ओके, नेक्स्ट आहे लिथर्जी. ओके, सो लिथर्जी इट इज नथिंग बट देअर विल बी अ चान्सेस ऑफ टॉक्झिक ऑर लिथल लेवल ऑफ ॲडवर्स इफेक्ट. ओके, सो त्या पर्सन कोमामध्ये जाण्याची किंवा डेथ होण्याचे चान्सेस जे आहेत ते जनरली जास्त असतात, इट डिपेंडिंग अपॉन द डोस ऑफ दॅट ड्रग. ओके, नेक्स्ट आहे डिपेंडन्सी अँड विड्रॉवल. सो जनरली हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ह्या कॅटेगरीमध्ये जेवढे पण ड्रग आहेत ते ड्रग डिपेंडन्स आणि विड्रॉवल सिम्पटम्स जे आहेत हे शो करतात. ओके, कारण का त्यांची ॲक्शन काय आहे, CNSवर असते.
ओके. सो त्याच्यामुळे ड्रग विड्रॉ केल्यानंतर जे काही विड्रॉवल सिम्टम्स आहेत, ओके, सो ड्यू टू द कारण का पर्सनला ड्रगवर डिपेंड राहायची जर सवय झाली, ओके, ड्रग डिपेंडन्स जर झाला तर त्याचे विड्रॉवल सिम्टम्ससुद्धा मिळतात. ओके. जसं की आपण बघितलेलं आहे की एखाद्या पर्टिक्युलर गोळी आपण म्हणतो की नाही माझं डोकं दुखतं आहे, मला सॅरेडॉनच गोळी चालते. ओके. आपण सॅरेडॉनच घेतल्यानंतर माझं डोकेदुखी थांबणार आहे. मग तुम्ही 17 गोळ्या घ्या डोकेदुखी थांबायच्या. अगदी 100 रुपयाची जरी गोळी घेतलात तरी तुम्हाला त्या 2 रुपयाच्या सॅरेडॉन गोळी घेतल्याशिवाय काय तुमचं डोकं बरं होत नाही. ओके. सो हे तुमचं हे एक सायकोलॉजिकली ह्याच्यावर डिपेंडन्स झालेला असतो की मला सॅरेडॉन घेतल्यानंतरच माझी डोकेदुखी थांबणार आहे. ओके. मी किती महागातली गोळी घेतली, किती काय औषधं घेतले, इंजेक्शन घेतलं तरीसुद्धा माझं डोकं दुखायचं थांबूच शकत नाही. ही तुमची मेंटॅलिटी झालेली असते आणि त्याच्यामुळे तुमचा जो काय आहे तो फिजिकल किंवा सायकोलॉजिकल डिपेंडन्स आहे तो त्या ड्रगवर असतं. ओके. सो त्याच्यामुळे जर फिजिकल किंवा सायकोलॉजिकल डिपेंडन्स ड्रगचा होत असेल तर त्याचे विड्रॉवल सिम्टम्ससुद्धा सिव्हिअर आणि टॉक्झिक लेवलचे असू शकतात. ओके. नेक्स्ट बघायचं त्याची रिस्पायरेटरी डिप्रेशन्स, पॉसिबल कग्निटिव्ह इम्पेअरमेंट. ओके. कग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे त्या पर्सन जे आयडेंटिफिकेशन करतो, ओके, सो त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट होतात. ओके. नेक्स्ट आहे सेफ इन ओव्हरडोस. सो अप टू 30 टाइम्स द नॉर्मल डेली डोस. युजुअल सिम्टम्स ऑफ ओव्हरडोस इन्क्लूड द सिडेशन आहे, ड्राउझीनेस, ॲटॅक्झिया, slurred speech may result in respiratory depression in combination with other CNS depressants. Management include gastric lavage, forced emesis and assisted ventilation. Okay. जर आपण ह्याचा ओव्हरडोसचा जर विचार केला तर ॲज कम्पेअर टू बार्बिच्युरेट्स ह्याचा जो ओव्हरडोस झाला किंवा पॉयझनिंग झाला तर त्याचे जे टॉक्झिक इफेक्ट्स आहेत ते कमी लेवलचे असतात. ओके. सो जनरली ओव्हरडोसमध्ये जर आपण सिम्टम्स बघितले पॉयझनिंगचे तर सिडेशन आहे, ड्राउझीनेस आहे, अटॅक्झिया, त्याच्यानंतर स्लर्ड स्पीच. ओके. सो हे एवढेच असे मायनर सिम्टोमॅटिक त्याचे सिम्टम्स आहेत. ओके. बट जर ओव्हर पॉयझनिंग झाली तर देर विल बी अ चान्सेस ऑफ रेस्पायरेटरी डिप्रेशन्स. ओके. सो फक्त रेस्पायरेशन रेट आहे तो कमी होण्याचे चान्सेस जो आहे हा एक सिव्हिअर इफेक्ट जो आहे तो बेन्झोडायझेपिन पॉयझनिंगचा असू शकतो. ओके. सो मॅनेजमेंट त्याची ट्रीटमेंटचा जर विचार केला तर गॅस्ट्रिक लॅवेज यूज केला जातं. ओके. म्हणजे गॅस्ट्रिक GI ट्रॅक्ट इरिटेटिंग सबस्टन्स जे आहेत ते काय त्यांचं इंजेक्शन केलं जातं, म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं आणि त्याच्यामुळे जे GI ट्रॅक्टचं कंटेंट आहे ते काय केलं जातं थ्रोन आउट केलं जातं फोर्सफुली. ओके. फोर्स्ड इमेसिस आहे. ओके. सो असे एजंट की जे वॉमिटिंग कॉज करतात असे एजंट यूज केले जातात. ओके. नेक्स्ट आहे असिस्टेड व्हेंटिलेशन. सो ड्यू टू द डिप्रेशन इफेक्ट ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके. सो त्याच्यामुळे रेस्पिरेशन रेट कमी झाल्यामुळे काय होणार आहे असिस्टेड व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करण्याची गरज त्या पर्सनला लागते. अँड जर व्हेंटिलेशन त्याला प्रोव्हाइड केलं तर देअर विल बी अ चान्सेस ऑफ क्विक रिकव्हरी. ओके. सो हे जे टेक्निक्स आहेत ते जनरली बेन्झोडायझेपिन पॉयझनिंगच्या केसेसमध्ये यूज केले जातात. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की बेन्झोडायझेपिन्स ड्रग इंटरॅक्शन्स. सो ड्रग दॅट इन्क्रीजेस द बेन्झोडायझेपिन्स लेवल इन्क्लूड P4503A4 इनिबिटर्स, कीटोकोनाझोल, फ्लुकोनाझोल अँड नेफेडाझोन. ओके. सो जेव्हा बेन्झोडायझेपिन जेव्हा आपण कीटोकोनाझोल किंवा फ्लुकोनाझोल किंवा नेफेडाझोन सोबत किंवा असे ड्रग्स की जे ह्याची जी लेवल आहे P4503A4 ची जी लेवल आहे ती इनिबिट करतात. ओके. सो असे ड्रग्स जे आहेत ते काय करतात बेन्झोडायझेपिनची जी लेवल आहे म्हणजे बेन्झोडायझेपिनची जी ॲक्शन आहे ती काय करतात इन्क्रीज करतात. ओके. ड्रग्स दॅट डिक्रीज द बेन्झोडायझेपिन लेवल इन्क्लूड्स P453A4 इंड्युसर्स सच ॲज कार्बामाझेपिन. ओके. सो कार्बामाझेपिन आहे तो काय करतो आहे हे जे एन्झाईम आहे P4503A4 ह्याचं इंडक्शन करतो आहे. ओके. सो त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट काय होणार आहे की बेन्झोडायझेपिन ची जी लेवल आहे ती काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ओके. त्याच्या उलट जर
कीटोकॅनाझोल आहे किंवा फ्लुकोनाझोल आहे, नेफेडाझोल आहे, ते काय करणार आहेत की त्या एन्झाईमचं इनिबिशन करणार आहेत आणि त्याच्यामुळे बेन्झोडायझेपिनची लेवल जी आहे ती इन्क्रीज होते. ओके, सो हे P4503A4 हे एन्झाईम जे आहे विच इज जनरली रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑर डिग्रेडेशन ऑफ बेन्झोडायझेपिन. ओके, सो त्याच्यामुळे ह्याचं इंडक्शन किंवा ह्याचं डिग्रेडेशन केल्यामुळे काय होणार आहे, बेन्झोडायझेपिन्सच्या ॲक्शनवर अफेक्ट होणार आहे. ओके, सो तेच मेकॅनिझम मेनली इथे यूज केलेलं आहे, ड्रग इंटरॅक्शनमध्ये झालेलं आहे की सपोज कीटोकॅनाझोल किंवा फ्लुकोनाझोल किंवा नेफेडाझोल ह्या ड्रगपैकी एखादा ड्रग जर बेन्झोडायझेपिनसोबत यूज करत असेल एखादा पेशंट, तर त्याच्यामध्ये बेन्झोडायझेपिनची जी लेवल आहे ती इन्क्रीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, त्याचं रिझन काय आहे, कारण का हे ड्रग काय करतात की सायटोक्रोम P4503A4 हे जे एन्झाईम आहे त्याला इनिबिट करतात. ओके, इनिबिट केल्यामुळे बेन्झोडायझेपिनचं डिग्रेडेशन होणार नाही आणि त्याच्यामुळे बेन्झोडायझेपिनची लेवल जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. ओके, आणि मग त्याची ॲक्शनसुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके, दुसरा आपण ड्रग बघितला कार्बामाझेपिन, तो काय करणार आहे तर त्या एन्झाईमचं इंडक्शन करणार आहे, म्हणजे एन्झाईमचं सिंथेसिस वाढवणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे जास्त वाढल्यामुळे काय होणार आहे, बेन्झोडायझेपिनची जी लेवल आहे ती काय होणार आहे ब्लडमध्ये कमी होणार आहे. कारण का ते जे एन्झाईमची लेवल वाढलेली आहे ते काय करणार आहे तर बेन्झोडायझेपिनचं डिग्रेडेशन करणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची लेवल जी आहे प्लाझ्मामधली ती कमी होणार आहे आणि त्याची ॲक्शनसुद्धा मग कमी क्वांटिटीमध्ये मिळणार आहे. ओके, सो हे झालं रिगार्डिंग ड्रग इंटरॅक्शन्स. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थेरापेटिक युजेस ऑफ बेन्झोडायझेपिन. सो थेरापेटिक युजेसमध्ये आपण बघितलं तर सिच्युएशनल स्ट्रेस आहे. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये शॉर्ट टर्म यूज होतो बेन्झोडायझेपिनचा की स्ट्रेस लाईक कंडिशन असते. ओके, सिच्युएशनल स्ट्रेस म्हणजे त्या कंडिशनमुळे तात्पुरत्या जो स्ट्रेस येतो. ओके, सो अशा कंडिशनमध्ये बेन्झोडायझेपिन यूज केला जातो. ओके, नेक्स्ट आहे एन्झायटी डिसऑर्डर्स. ओके, सो एन्झायटीशी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बेन्झोडायझेपिन ड्रग यूज केला जातो ॲज ॲन अँटी एन्झायटी एजंट. ओके, पण त्याची जी चॉईस आहे ती सेकंड चॉईस आहे. ओके, सो मेनली जे अँटी एन्झायटी ड्रग्स आहेत ते प्रायमरी चॉईसने यूज केला जातात आणि बेन्झोडायझेपिन जो आहे तो सेकंडरी चॉईसने यूज केला जातो इन एन्झायटी ट्रीटमेंट. ओके, नेक्स्ट आहे स्लीप डिसऑर्डर्स. ओके, सो हिप्नॉटिक अँड सिडेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग आहे त्याच्यामुळे स्लीप डिसऑर्डर्समध्ये सुद्धा यूज केला जातं. त्याच्यानंतर सीझर डिसऑर्डर्स. ओके, आपण बघितलेलं आहे की अँटी कन्व्हल्संट्स म्हणून सुद्धा बेन्झोडायझेपिन कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते ॲक्ट होतात. ओके, सो त्याच्यामुळे सीझर्स डिसऑर्डर्समध्ये सुद्धा बेन्झोडायझेपिन युजफुल आहेत. ओके, नेक्स्ट आहे मसल स्पाझम अँड स्पास्टिसिटी. ओके, सो मसल स्पाझम म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. ओके, आणि स्पास्टिसिटी म्हणजे काय त्या मसलचं जे स्पाझम झालेलं आहे ते लॉंगर पिरियडसाठी तसंच राहतं. ओके, इट इज नथिंग बट द स्पास्टिसिटी. ओके, सो अशा कंडिशनमध्ये की जिथे मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे किंवा मसलचं झालेलं कॉन्ट्रॅक्शन आहे ते तसंच थोड्या वेळासाठी तसंच राहणार आहे. ओके, सो या कंडिशनमध्ये बेन्झोडायझेपिन यूज केल्या जातात कारण का बेन्झोडायझेपिन काय आहेत मसल रिलॅक्संट. ओके, सो दे आर ॲक्ट ॲज ॲन सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट्स. ओके, सो मसलचं रिलॅक्सेशन करणार आहेत ते आणि त्याच्यामुळे मसल स्पाझम आणि स्पास्टिसिटी ह्या कंडिशन्समध्ये बेन्झोडायझेपिन जे आहेत ते युजफुल आहेत. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज इंडक्शन ऑफ कॉन्शियस सिडेशन अँड ॲम्नेसिया. ओके, सो कॉन्शियस सिडेशन जे आहे, कॉन्शियस सिडेशन म्हणजे काय तर फक्त ड्राउझीनेस अँड कामनेस इंड्यूस करतात, पण कॉन्शियसनेस जो आहे तो थोड्याशा क्वांटिटीमध्ये पर्सनला असतो. ओके, म्हणजे जसं आपल्याला झोप यायच्या आधी जसा आळस येतो. ओके, तसा इफेक्ट. ओके, की झोप यायचे हे इंडक्शन्स असतात पण झोप काय आलेली नसते, पण आपल्याला आजूबाजूला किंवा काय चाललं आहे किंवा काय हे आजूबाजूला काय चाललं आहे हे आपल्याला आपण समजू शकतो. ओके, सो असं कॉन्शियस सिडेशन्स जे आहेत ते इंड्यूस करतात. ओके, त्याच्यानंतर ॲम्नेसिया लाईक कंडिशन्स ॲम्नेसिया प्रोड्यूस करतात. ओके, ॲम्नेसिया म्हणजे काय तर लॉस ऑफ मेमरी. ओके, हिप्नॉटिक अँड सिडेटिव्ह ड्रग असल्यामुळे ॲम्नेसिया इफेक्ट ते शो करतात. ओके, सो त्याच्यामुळे एकदा जर आपण झोपेची गोळी घेतली तर पूर्ण रात्रभर आपण त्या जेवढं ड्युरेशन आहे तितक्या वेळ जेव्हा आपण झोपतो तर उठल्यानंतर जितका वेळ आपण झोपलेला आहे त्याच्यामध्ये काय झालं आहे रिकॉल जो आहे मेमरीचा तो काय होणार आहे इम्पॉसिबल आहे. ओके, ड्यू टू द ॲम्नेसिया इफेक्ट ऑफ दॅट बेन्झोडायझेपिन. ओके,
देन इंडक्शन ऑफ जनरल ॲनास्थेशिया. ओके, सो आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे जनरल ॲनास्थेशिया चॅप्टरमध्ये की बेन्झोडायझेपिन ॲज अॅन जनरल ॲनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज केलं जातं. ओके, सो त्यांची मोड ऑफ ॲक्शनसुद्धा आपण इन डिटेल डिस्कस केलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे इथेनॉल डिटॉक्झिफिकेशन और बार्बिच्युरेट डिटॉक्झिफिकेशन. ओके, सो जनरली इथेनॉल हा ड्रग आहे किंवा बार्बिच्युरेट्स हा ड्रग आहे की हे जे दोन ड्रग्स आहेत ते काय आहेत, मोर टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर शो करतात. ओके, सो त्याच्यामुळे त्यांचे जे टॉक्झिक इफेक्ट्स आहेत त्यांचं डिटॉक्झिफिकेशन म्हणजे त्यांचा जो टॉक्झिक इफेक्ट आहे तो न्यूट्रलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जनरली बेन्झोडायझेपिन्स थेरपी यूज केली जाते बॉडीमध्ये. ओके, सो दीज आर द व्हेरियस थेरापेटिक युजेस ऑफ बेन्झोडायझेपिन विच ॲक्ट्स ॲज अ हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह. ओके, नेक्स्ट क्लास आहे अल्कोहोल. त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरल हायड्रेट. सो क्लोरल हायड्रेट इज अ सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक prescription drug that is used for the short term treatment of insomnia. First developed in 1832, chloral hydrate is the oldest sleep medication still in use today. Okay, so generally short period साठी जो आहे तो ॲज अॅन हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह ड्रग म्हणून इन्सोमनियाच्या ट्रीटमेंटमध्ये क्लोरल हायड्रेट जो आहे तो यूज केला जातो. ओके, अँड रिसेंटलीसुद्धा त्याचा यूज ॲज अॅन सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक म्हणून केला जातो. ओके, सो क्लोरल हायड्रेट जर आपण बघितलं तर इट इज अॅन व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स. ओके, रेडिली सोल्युबल इन वॉटर. व्हाईट क्रिस्टलाइन त्याचा नेचर आहे. ओके, वॉटरमध्ये त्याची सोल्युबिलिटी आहे. इन द बॉडी इट इज कन्वर्टेड टू सिग्निफिकंट एक्सटेंट इन ट्रायक्लोरोइथेनॉल. ओके, सो हा ट्रायक्लोरोइथेनॉल हा काय आहे, क्लोरल हायड्रेटचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. ओके, सो बॉडीमध्ये गेल्यानंतर ट्रायक्लोरोइथेनॉलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, विच इज अॅन ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ क्लोरल हायड्रेट. ओके, सो जनरली क्लोरल हायड्रेट जर आपण बघितलं तर तो जो आहे तो रुबिफिशियंट म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. ओके, सो त्याच्यामुळे लिनिमेंटमध्ये त्याचं यूज केला जातो. ओके, सो लिनिमेंटचं जर आपण प्रिपरेशन बघितलं तर त्याच्यामध्ये आहे कॅम्फोरेटेड क्लोरल. ओके, जनरली हे लिनिमेंट आहे कॅम्फोरेटेड क्लोरल की ज्याच्यामध्ये क्लोरल हायड्रेट यूज केलेला आहे ड्यू टू देअर रुबिफिशियंट प्रॉपर्टी. ओके, त्याच्यानंतर जर आपण क्लिनिकल यूज त्याचे बघितलं तर इथे तुम्हाला दिसते हिप्नोसिस आहे, सिडेशन आहे. ओके, सो जनरली चिल्ड्रन्समध्ये ॲज अॅन सिडेटिव्ह डोस म्हणून क्लोरल हायड्रेट यूज केला जातो. ओके, सो ड्यू टू देअर लॅक ऑफ ऑर मिनिमाइज साईड इफेक्ट्स. ओके, सो दॅट्स वाय इट इज व्हेरी सेफ इन चिल्ड्रन्स. ओके, सो चिल्ड्रन्समध्ये हा काय आहे, सेफ आहे. ओके, सेफली ॲज अॅन हिप्नोटिक आणि सिडेटिव्ह म्हणून यूज केला जाऊ शकतो. ॲडवर्स इफेक्ट आहे त्याचे गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्ट्रेस. ओके, अनप्लेझंट टेस्ट. जो ड्रग आहे तो काय आहे, त्याची जी टेस्ट आहे ती काय आहे, अनप्लेझंट आहे. ओके, सो त्याच्यामुळे रिलेटेड टू दॅट टेस्ट देअर विल बी अ चान्सेस ऑफ ॲडवर्स इफेक्ट. ओके, सो त्याच्यामुळे वॉमिटिंग आहे किंवा नौजिया लाईक फिलिंग आहे ड्यू टू देअर अनप्लेझंट टेस्ट. ओके, सो हे साईड इफेक्ट्स किंवा ॲडवर्स इफेक्ट त्याचे दिसून येऊ शकतात. ओके, गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्ट्रेस हा एक त्याचा जो आहे तो ॲडवर्स इफेक्ट दिसून येतो. ओके, डिस्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय तर होल्ड करून ठेवायचा आणि डिस्ट्रेस म्हणजे काय तर जो स्ट्रेस आलेला आहे जी आय ट्रॅकवर तो काय करायचा, रिलीव्ह करायचा, कमी करायचा. ओके, सो त्याच्यामुळे जी आय ट्रॅकमध्ये जे काही कंटेंट आहे ते काय होणार आहे, बाहेर जायला मदत होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे डायोरिया डिसेंट्री लाईक साईड इफेक्टसुद्धा क्लोरल हायड्रेटमध्ये दिसण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, पण क्लोरल हायड्रेट ॲज अॅन हिप्नोटिक आणि सिडेटिव्ह म्हणून जर आपण स्टडी करणार असू तर जनरली क्लोरल हायड्रेट ह्या कॅटेगरीचा ड्रग आहे. तो काय करतो, इट फॅसिलेट्स द इंडक्शन ऑफ स्लीप. ओके, सो स्लीपचं इंडक्शन आहे बॉडीमध्ये ते फॅसिलेट करायचं काम जे आहे ते क्लोरल हायड्रेट करतो. बट डज नॉट अफेक्ट अ स्लीप मेंटेनन्स सिग्निफिकंटली. ओके, बट जी स्लीप बॉडीमध्ये इंड्यूस झालेली आहे ती मेंटेन करायचं काम आहे ते क्लोरल हायड्रेट करत नाही आहे. ओके, सो फक्त स्लीप इंड्यूस करायचं काम जे आहे ते काय करतं आहे, क्लोरल हायड्रेट हा ड्रग करतो. ओके,
सो त्याच्यामुळे पेशंट कॅन बी इझिली अराउज फ्रॉम द स्लीप अँड रेस्पिरेशन्स अँड ब्लड प्रेशर्स आर नॉट मच अफेक्टेड. ओके, सो त्याच्यामुळे जर क्लोरल हायड्रेट ॲज अन हिप्नॉटिक सेडेटिव्ह एखाद्या पेशंटला जर ट्रीटमेंट सुरू असेल तर त्याला झोपेतून उठवणं जे आहे ते इझिली होऊ शकतं. पेशंट जो आहे तो इझिली वेकन होऊ शकतो. ओके, आणि त्याचं जे रेस्पिरेशनवर जो इफेक्ट आहे ओके ते सुद्धा काय आहेत तर माइल्ड आहेत. ओके, ब्लड प्रेशर आणि रेस्पिरेशनवर जे इफेक्ट आहेत ते माइल्ड आहेत. ओके, सो इट डज नॉट सिग्निफिकंटली अल्टर अ नॉर्मल स्लीप पॅटर्न. फ्रॉम प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज रॅपिडली इफेक्टिव्ह अँड रिजनेबली सेफ अँड चीप हिप्नॉटिक. ओके, सो सगळ्यात सेफ आणि चीप हिप्नॉटिक म्हणून ॲज अन क्लोरल हायड्रेट यूज केला जातो. आणि त्याचे जे काय सिव्हिअर साईड इफेक्ट्स जे आहेत ते दिसून येत नाही. ओके, सो हे काय आहेत जे साईड इफेक्ट आपण डिस्कस केलेले आहेत विच इज रिलेटेड टू मायनर साईड इफेक्ट्स आहेत ते, की वॉमिटिंग लाईक फिलिंग किंवा डायोरिया आहे, डिसेंट्री लाईक कंडिशन असेल की जे मायनर क्वांटिटीजमध्ये दिसून येतात. ओके, सो इथे अल्कोहोल ही कॅटेगरी झालेली आहे. नेक्स्ट कॅटेगरी आपली आहे अल्डेहाईड. ओके, सो अल्डेहाईडमध्ये आपल्याला अल्डेहाईड बघायचं आहे. सो पॅराअल्डेहाईड इज अ सायक्लिक ट्रिमर ऑफ ॲसिटाल्डेहाईड मॉलिक्युल्स. इट इज अ कलरलेस लिक्विड अँड स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर अँड हायली सोल्युबल इन अल्कोहोल. ओके, सो इट हॅज इफेक्टिव्ह अँटीकन्व्हल्संट, हिप्नॉटिक अँड सिडेटिव्ह. त्याच्या जर फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या तर तो काय आहे कलरलेस लिक्विड आहे, स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर आहे आणि अल्कोहोलमध्ये सुद्धा त्याची जी सोल्युबिलिटी आहे ती हायली सोल्युबल आहे. ओके, प्रॉपर्टीजमध्ये बघितलं तर म्हणजे यूज जर त्याचा आपण बघितला तर इट इज अन इफेक्टिव्ह अँटीकन्व्हल्संट अँड हिप्नॉटिक सेडेटिव्ह. ओके, सो कन्व्हल्जन्सच्या डिसऑर्डर्समध्ये सुद्धा पॅराअल्डेहाईड यूज होतं आणि हिप्नॉटिक सेडेटिव्ह म्हणून सुद्धा पॅराअल्डेहाईड जो आहे तो यूज केला जातो. ओके, मोड ऑफ ॲक्शन जर बघायचे झाले तर पॅराअल्डेहाईड इन्क्रीजेस द इफेक्ट ऑफ गाबा, अ इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर दॅट डिप्रेस द CNS ॲट द गाबा ए रिसेप्टर and decrease the level of glutamate which is stimulatory neurotransmitter that exists in CNS. ओके, सो तो काय करणार आहे इट इन्क्रीजेस द इफेक्ट ऑफ गाबा. ओके, गाबा काय आहे तर इनिबिटेड न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके, सो त्याचा इफेक्ट इन्क्रीज केल्यामुळे काय होतं CNSचं डिप्रेशन होतं. ओके, सो गाबा रिसेप्टरच्या इथे ही ॲक्शन जी आहे ती गाबाची ॲक्शन गाबाचा इफेक्ट इन्क्रीज करायचं काम जे आहे ते पॅराअल्डेहाईड करतं. ओके, सो नेक्स्ट त्याची ॲक्शन आहे डिक्रीज लेवल ऑफ ग्लुटामेट. म्हणजे एकीकडे तो गाबाचं जे क्वांटिटी आहे ती काय करणार आहे गाबाचा जो इफेक्ट आहे तो काय करणार आहे इन्क्रीज करणार आहे आणि दुसरी त्याची ॲक्शन आहे की ग्लुटामेट जो आहे विच इज ॲन एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर. सो ग्लुटामेटचं काय करणार आहे तो तर त्याची लेवल जी आहे ती डिक्रीज करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटरला त्याची ॲक्शन फॅसिलेट केल्यामुळे तो जो आहे तो काय करतो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर डिप्रेसिव्ह इफेक्ट जो आहे तो काय करणार आहे शो करणार आहे. ओके, युजेस जर बघायचं झाले तर टू इंड्यूस अ स्लीप इट इज ऑल्सो यूज टू काम अ सायकॅट्रिक पेशंट. इट इज यूज टू प्रिव्हेंट द हॅल्युसिनेशन्स अँड ट्रिमर्स कॉज ड्यू टू द अल्कोहोल विड्रॉवल. यूज टू कंट्रोल द सीझर्स इन इन्फंटिझम नॉट रिस्पॉन्डिंग टू फिनोबार्बिटोन अँड फिनिटोन. ओके, सो इन्फंट्समध्ये जे सीझर्स येतात त्या कंडिशनमध्ये जनरली हा जो आहे पॅराअल्डेहाईड तो यूज केला जातो. ओके, स्लीप इंड्यूस करतो हा मेन त्याचा हे रोल आहे. ओके, त्याच्यानंतर सायकॅट्रिक पेशंट्स आहेत त्यांना काम करायचं काम जे आहे म्हणजे हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह इन शॉर्ट हा त्याचा मेन यूज आहे. ओके, त्याच्यानंतर हॅल्युसिनेशन्स अँड ट्रिमर्स जे आहेत ते जनरली अल्कोहोल विड्रॉवल पेशंट्स जे आहेत ज्यांचं अल्कोहोल विड्रॉ केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना हे ट्रिमर्स जे आहे किंवा हॅल्युसिनेशन्स लाईक फिलिंग्स आहे हे सिम्पटम्स त्यांच्यामध्ये दिसून येतात. ओके, सो असे सिम्पटम्स प्रिव्हेंट करण्यामध्ये क्लोरल हायड्रेट जो आहे तो काय करतो हेल्प करणार आहे. ओके, त्याच्यानंतर इन्फंट्समध्ये जे सीझर्स येतात त्याच्यामध्ये की जे त्याच्यामध्ये फिनोबार्बिटोन आणि फिनिटोन हे जे मेजर अँटी सीझर्स ड्रग आहेत. ओके, हे जे ड्रग्ज आहेत ते जिथे ॲक्शन शो करणार नाही आहेत तिथे हा जो आहे पॅराअल्डेहाईड तो ॲज ॲन अँटी कन्व्हल्जंट्स और अँटी सीझर म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके,
Unlike diazepam and other benzodiazepine, it does not suppress the breathing at therapeutic doses, so is safer when patient's breathing is already compromised. ओके, सो अशा कंडिशनमध्ये की जर पेशंटला अस्थमा लाईक कंडिशन्स असेल, ओके, आणि त्याला जर इन्सोमनियाचा डिसऑर्डर झाला असेल, तर ह्या पेशंटमध्ये आपण जे अदर हिप्नॉटिक सिडेटिव्ज आहेत, बेन्झोडायझेपिन आहे, बार्बिच्युरेट्स आहे, ते आपण यूज करू शकतो का? कारण का त्यांची ॲक्शन काय आहे, तर रेस्पिरेटरी सिस्टीमचं ते डिप्रेशन करतात. ओके, अस्थमा झालेल्या पेशंटमध्ये ऑलरेडी रेस्पिरेटरी सिस्टीमचं डिप्रेशन झालेलं आहे, मीन्स त्याला श्वास घेण्यामध्येच प्रॉब्लेम आहे. सो अशा कंडिशनमध्ये जर आपण अजून बेन्झोडायझेपिन आणि जर अदर कॅटेगरीचे ड्रग दिले तर ते काय करणार आहेत, अजून डिप्रेशन करणार आहे आणि मग सिव्हिअर रेस्पिरेटरी कोलॅप्स लाईक कंडिशन्स वगैरे अराईज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो त्याच्यामुळे जर रेस्पिरेटरी सिस्टमशी रिलेटेड जर त्या पर्सनला डिसऑर्डर्स असेल आणि त्याला जर इन्सोमनियासुद्धा असेल तर त्या कंडिशनमध्ये जनरली जो आहे तो पॅराल्डिहाइड यूज केला जाऊ शकतं, कारण का त्याचा जो इफेक्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टीमवर तो काय आहे, निग्लिजिबल आहे. ओके, सेफर यूज आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इट इज व्हेरी ॲडिक्टिव्ह. द पॅराल्डिहाइड ऑल्सो कॅन स्ट्रेस द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट सो दॅट पेशंट कॅन डेव्हलप अल्सर्स. ओके, सो जी आय ट्रॅक्टवर काय आहे, तो स्ट्रेस इंड्यूस करणार आहे, म्हणजे तो जी आय ट्रॅक्टचं जे कंटेंट आहे ते काय करणार आहे, होल्ड करून ठेवणार आहे, आणि त्याच्यामुळे अल्सर्स होण्याचे चान्सेस जे आहेत ते जी आय ट्रॅक्टमध्ये जास्त दिसून येतात. ओके, अँड ऑल्सो इज पॉझेस अ ॲडिटिव्ह इफेक्ट. ओके, सो ॲडिक्शन होण्याचे चान्सेससुद्धा जे आहेत ते काय होतात, पॅराहाल्डिहाइडमध्ये जास्त आहेत. ओके, so it's all related to the इफेक्ट्स ऑफ दॅट पॅराहाल्डिहाइड. दॅट इज म्हणजे आपण त्याच्यामध्ये पॅराहाल्डिहाइडमध्ये आपण बघितलेलं आहे की त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, त्याचे युजेस बघितलेले आहेत, त्याची ॲक्शन बघितलेली आहे, आणि त्याच्यानंतर आपण डिफरंट थेरॅपेटिक डोसला त्याच्या कोणत्या कोणत्या ॲक्शन्स आहेत ते सुद्धा डिस्कस केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे क्लास जो आहे तो काय आहे, हायोसिन. ओके, so hyoscine, which is also known as scopolamine, is a medication used to treat a motion sickness and post-operative nausea and vomiting. ओके, सो ऑपरेशन झाल्यानंतर जे काय नोझिया अँड वॉमिटिंग हे जे डिसऑर्डर्स आहेत त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आणि मोशन सिकनेसमध्ये जनरली हायोसिन यूज केला जातो. ओके, सो आपण जे प्रवासाला जायच्या आधी जी टॅबलेट घेतो त्याच्यामध्ये मेन ड्रग कोणता असतो, तर हायोसिन हा ड्रग असतो. ओके, विच ॲक्ट्स ॲज ॲन motion anti-motion sickness drug. Okay, so when it is used by the injection, effects begin after 20 minutes and last up to the 8 hours. Okay, so इंजेक्शन रूटने जेव्हा हायोसिन हा ड्रग यूज केला जाणार आहे तेव्हा तो काय होणार आहे की इंजेक्ट केल्यानंतर 20 मिनिट्स नंतर तो त्याची ॲक्शन शो करतो लगेच, आणि मग तो 8 आवर्स जे आहे त्याची ॲक्शन जे आहे ते काय केले जाते, मेंटेन केली जाते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हायोसिनचे साईड इफेक्ट्स बघायचे आहेत. कॉमन साईड इफेक्ट जर आपण बघितले तर isoptohyoscine, that is scopolamine, include temporary burning, stinging, redness of the eye. ओके, आईज जे आहेत त्याचं काय होतं, तर बर्निंग लाईक कंडिशन आहे, स्टिंगिंग आहे, रेडनेस ऑफ आईज हे इफेक्ट आईवर दिसून येतात. ओके, सो याच्यामध्ये मेन आहे ब्लड व्हिजन, सेन्सिटिव्हिटी टू लाईट, ड्राउझिनेस इफेक्ट आहे, ड्राय माउथ, इन्फ्लामेशन, स्वेलिंग ऑफ आयलिड्स हे इफेक्ट जे आहेत ते काय होतात, दिसून येतात ॲज अन साईड इफेक्ट ऑफ हायोसामाइन. ओके, सो इथे आपला हिप्नॉटिक आणि सेडेटिव्ह हा जो चॅप्टर आहे तो काय संपलेला आहे. ओके, सो आपण ह्या चॅप्टरमध्ये रिवाईज करूया की आपण काय काय बघितलेलं आहे. तर हिप्नॉटिक आणि सेडेटिव्ह म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी नॉर्मल स्लीप आहे त्याचे सायकल्स बघितलेले आहेत, त्याच्या स्टेजेस बघितलेले आहेत डिफरंट. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की जे हिप्नॉटिक आणि सेडेटिव्ह आहेत त्यांची बेसिक मोड ऑफ ॲक्शन कशी असते. ओके, हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यांचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. क्लासिफिकेशन वाईज आपण प्रत्येक ड्रग जो आहे तो इन डिटेल डिस्कस केलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा इम्पॉर्टंट ड्रग आहे. ह्याचं क्लासिफिकेशन विचारलं जातं, ह्याच्या डेफिनेशन्स ज्या टर्म्स आहेत त्या विचारल्या जातात. ओके, मेन प्रोटोटाईपमध्ये आपण कॅटेगरी बघितलेल्या आहेत, बार्बिच्युरेट्स आणि बेन्झोडायझेपिन, ह्याच्यावरसुद्धा मेजरली क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत, किंवा जे पॉयझनिंगचे जे ट्रीटमेंट आहेत, पॉयझनिंग आणि त्याची ट्रीटमेंट ह्याच्यावरसुद्धा सेपरेटली क्वेश्चन एक्झाममध्ये पडलेलं आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, आणि तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ती समजून घेऊन
करायची आहे. ओके, सो डिफरंट कॅटेगरीच्या ड्रगमध्ये डिफरंट प्रॉपर्टीज असल्यामुळे त्याची जी ॲक्शन आहे ती काय आहे, डिफरंट आहेत. जरी ते हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह इफेक्ट शो करत असले तरी त्याच्यामधले जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा त्याचे थेरापेटिक यूज आहेत ते डिफरंट कॅटेगरीमध्ये सुद्धा यूज त्यांचे आपण बघितलेले आहे. ओके, सो तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये जर कोणता पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. आय विल रिपीट इट. ओके, so thank you for listening me. Happy learning to all of you. Stay home, stay safe, take care all of you. Goodbye.